हे पहा, या देशामध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे। त्याच्यात नावात साम्य असो किंवा काय असो, ज्याला पराभव दिसतो ते अशा प्रकारे आरोप करतात। माझ्या संपत्तीच्या बाबतीमध्ये ज्यांनी आरोप केले, मी 2014-2019 ला माझं अफिडेविट दाखल केलेले, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची माझी संपत्ती मी खरेदी केली नाही, वाढली नाही। परंतु रेडी रेकनर जागेचा भाव, मला वडलोपार्जित जमीन आहे, मी स्वतः खरेदी केलेल्या जमिनी आहे, त्याचा रेडी रेकनर जो वाढला आहे, जो शासनाने भाव वाढला, त्या जागेमधल्या भावामधला तो वाढ आहे आणि ती या वर्षी 29 कोटींनी वाढले। आपण जर सगळं पाहिलं, मी एक व्यावसायिक आहे, मी अनेक व्यवसाय करतो आणि व्यवसायाच्या माध्यमातून मी राजकारणात नव्हतो तेव्हा माझा इन्कम टॅक्सचा नंबर होता। त्यामुळे कोण आरोप करतोय तो राजकीय हेतूने करतोय। त्यांनी पूर्णपणे तिन्ही निवडणुकीचं 2014, 2019 आणि 2024चं माझं अफिडेविट पाहा। त्याच्यामध्ये माझी जी संपत्ती आहे तो रेडी रेकनर नुसार जागेचा वाढलेल्या भावातून ती संपत्ती वाढलेली।